तर पुण्यामध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आजचा जो दिवस आहे तो 15वा दिवस होता। पीपल्स रिपब्लिक पार्टीच्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाला पाठिंबा पाहायला मिळतोय। पुढील 2 दिवसात निर्णय घ्या अन्यथा पुणे सोलापूर महामार्ग रोखणार पीपल्स रिपब्लिक पार्टीने हा इशारा दिलेला आहे। काल या ठिकाणी मंत्री महोदय येऊन गेलेत। त्यांच्या काही मागण्यांसाठी थोडंसं रखडलेलं आहे। तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की त्वरित आपण ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्याचं आपण लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा। अन्यथा आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे सोलापूर हायवे हा रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन करू। तर अमरावतीमध्ये धनगर समाजाचा यलगार पाहायला मिळतोय। मेंढपाल या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। उपोषण मंडपामध्ये शेकडो मेंढपाळांनी पाठिंबा दिला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंढी चराई शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निकृष्ट कामाविरोधात आंदोलन करण्यात येते। बिनखांबी गणेश मंदिराजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन करण्यात आलं। 100 कोटींचा निधी मंजूर, तो निधी गेला कुठे? ठाकरेंच्या शिवसेनेनं हा सवाल केला। तर कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निकृष्ट कामाविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातली हे आपण दृश्य पाहतो आहोत। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून निकृष्ट कामाविरोधात आंदोलन करण्यात आले। तर शेतकऱ्यांची कॉलर पकडून हात उचलणारा नायब तहसीलदार आणि अव्वल कारकुनाला आता तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। खुलासा आल्यानंतर नायब तहसीलदारांवर कारवाई होणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी असा प्रकार कुठेही घडू नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची ऑनलाईन बैठक घेतलेली आहे। तर खारघरमध्ये SIR फॉर्मच्या झेरॉक्सवरून आता राजकीय राडा झालेला आहे। भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। पनवेलच्या मतदारसंघातील SIR फॉर्मच्या झेरॉक्स खारघरमध्ये काढल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावलेलं होतं। 2 गटात धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याचाही आरोप आहे। तर संभाजीनगरच्या मीठा पडेगावमध्ये 7 ते 8 दिवसांनी पाणी येत आहे। त्यामुळे संभाजीनगर पालिकेमध्ये गोंधळ झाला आहे। ठाकरेंचे नगरसेवक गणेश लोखंडेंनी महापुरांना जाब विचारला। ठाकरेंच्या शिवसेनेनं शहराचं वाटोळ केल्याचं भाजपचा आरोप आहे। पाणी टंचाईला चंद्रकांत खैरे जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला। घटनेचे साहेब आणि तुम्हाला एकतर